नमस्कार. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आई आजीने डिवोर्स पेपर दिल्यामुळे रमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती रडत असते. आणि रमाच्या डोळ्यातील ते पाण्याच्या धारा बघून पंकज म्हणतो की रमा, मला नाही वाटत जावई बापू असं काय करतील. पंकज म्हणतो की अक्षयराव अशा काही तरी गोष्टीमध्ये अडकलेत ना, त्यामुळे ते तुझ्याकडे येऊ शकले नाही तर कधीच ते तुझ्यापर्यंत आले असते. रमा म्हणते की काका तुमचं बरोबर आहे, मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही असं रमा म्हणते की आता या कागदावरचं जे काही सत्य असेल ते आल्यावरच कळेल. आणि मंगलमावशीला खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये आराम करत असतो. सीमा ही अक्षय जवळ बसून असते. दोघांचाही रमाचाच विचार चालू असतो. तर अक्षय म्हणतो की आई बघ, मी रमासाठी ग्रीटिंग करून ठेवलंय. त्यावर सीमा म्हणते अच्छा. आणि सीमा म्हणते की बघते मी, थांबा ना अक्षय. सीमा टेबलवर बघू लागते तर तिथे ते ग्रीटिंग नसते, कारण ते रेवाने ऑलरेडी कधीच नेलेले असते. तेव्हा अक्षय म्हणतो अगं आई, तिथेच टेबलवर असेल बघ. मग इकडे तिकडे बघू लागते पण तिला कुठेच ग्रीटिंग दिसत नसते. अक्षय लगेचच ग्रीटिंग बघण्यासाठी उठू लागतो. सीमा म्हणते की मी नंतर बघेल रे अक्षय, तू आराम कर. आणि असेल इथेच कुठेतरी. तर दुसरीकडे जाऊन रमा ही ला सीमा कॉल करते आणि सीमाचा आलेला फोन बघून रमा लगेच फोन उचलते. तेव्हा सीमा म्हणते की रमा, आपल्या अक्षयचा अपघात झाला. आणि हे ऐकून मात्र रमाला मोठा धक्काच बसतो. लगेचच रमा ही मुकादमांच्या घरी येते. घराच्या दरवाजात येताच समोर आयाजी उभी असते. रमा ही आयाजींना म्हणते की काय झालंय अक्षयला. आणि आयाजी म्हणते की जे काही झालंय ना रमा, ते तुझ्यामुळे झालं आहे. आणि तेव्हा या घरामध्ये आता तू तोंड दाखवू नकोस. तेव्हा रमा म्हणते नक्की झालंच तरी काय ते मला सांगा. रमा म्हणते कुठे आहे ते. तेव्हा आयाजी समोर असलेला फोटो रमाला दाखवते. तेव्हा अक्षयच्या फोटोला हार घातलेला बघून रमाला मात्र मोठा धक्काच बसतो. आणि लगेच अक्षयच्या त्या फोटोकडे बघत रमा ही पुढे येते. अक्षयच्या त्या फोटो समोर रमा ही तिचा तोल सोडून देते. लगेचच अक्षय हा त्याच्या बेडरूम मधून डचकून उठतो. आणि अक्षयने हे बघितले एक स्वप्न असतं. व अक्षय विचार करू लागतो की नाही, मला रमासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि गेलं पाहिजे, नाहीतर रमाचा अजून काहीतरी मोठा गैरसमज होईल आणि माझा ऍक्सिडेंट झाला हे मला रमाला व्यवस्थितपणे समजून सांगावा लागेल, असा आता अक्षय विचार करू लागतो. दुसरीकडे हॉलमध्ये आई आजी ही झऱ्या मारत असते आणि पळत पळत जान्हवी तिथे येते. मी कुठे, मला बेबीला काही महत्वाचं सांगायचं आहे. आयाजी म्हणते की काय वेंदळापणा करते जान्हवी. जान्हवी वर पळतच जाऊ लागते. त्यात वरून रेवा ही खाली येत असते. आयाजीला म्हणत असते की या जान्हवीचं काय चाललंय. आयाजी म्हणते अगं तिचं कायमच आहे, तुला माहित नाही का. पळत पळत जान्हवी आनंदकडे येते. आनंदला म्हणते की मला आठवलंय बेबी, ही कार ना रेवाच्या मम्माची होती. त्या कारच्या पाठीमागे स्टिकर लावलेलं होतं. आणि जान्हवी म्हणते अरे आनंद असं काय करतोय. शैला ज्या गाडीने उडवलंय ना, त्या गाडीचं जे पाठीमागचं स्टिकर आहे ना, ते रेवाच्या मम्माच्या गाडीचं स्टिकर. हे ऐकून मात्र आनंदला मोठा धक्काच बसतो. रेवा ही दरवाजातून पाठीमागून बघते आणि हे ऐकून मात्र रेवाला मोठा धक्काच बसतो. आनंद म्हणतो की जान्हवी तू काय सांगतेस, खूप मोठी गडबड आहे मग. तेव्हा तर दुसरीकडे रेवा ही तिच्या आईकडे येते. ती रडत म्हणते की मम्मा मला वाचव प्लीज. तेव्हा सर्व हक्क सांगते. आणि रेवाची आई म्हणते की अगं पण तू असं कशाला केलंस, तुला अक्षय हवा होता ना. त्याची आई रेवाला म्हणते की तुझं अक्षयवर खरंच प्रेम आहे ना, तू असं कसं करू शकते. तेव्हा रडतच रेवा म्हणते की हो, माझं अक्षयवर खरंच खूप प्रेम आहे. म्हणते की मला अक्षयला रमाला भेटू द्यायचं नव्हतं. तो जर तिला भेटला असता ना, तो डायरेक्ट रमाला घरी घेऊन आला असता, म्हणून मी अक्षयचा अपघात घडून आणला. तेव्हा म्हणते की ठीक आहे, त्याचा काही हातपाय मोडला असता ना तर मी घेतली असती ना त्याची काळजी, त्याला मला रमाकडे जाऊ द्यायचं नव्हतं. तर रेवाची आई म्हणते एवढे टोकाचं पाऊल काय उचललं रेवा तू. रेवा म्हणते की माझं अक्षयवर खूप प्रेम आहे. म्हणते माझं असंच आहे, जर मला एखादी गोष्ट मिळत नसली ना तर मी दुसऱ्यालाही मिळू देत नाही. म्हणते की एकतर माझाही जीव गेला तरी चालेल, पण रमाचा जीव गेला तरी चालेल, पण मी त्या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. तेव्हा म्हणते काही करून मला अक्षय हवा आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे,
तेव्हा मला मदत कर. रेवाची आई म्हणते ठीक आहे, मी बघ काही करता येतं का ते. तर दुसरीकडे रमा एकटीच घरामध्ये बसलेली असताना कावेरी म्हणते अगं रमा काहीतरी कर, अशी काय बसलीस. आणि तेवढ्यात मंगला मावशी ही तिथे येते आणि तिच्या हातात टोपली असते आणि लगेचच मंगला मावशी म्हणते की चल अशी काय करतेस, दिवाळीमध्ये आपण काही काही गोष्टी करून विकतो ना, तर रमा चल माझ्यासोबत. रमा म्हणते की नको, माझा अजिबात मूड नाहीये. मंगला मावशी म्हणते की रमा आता तू इथे राहायला आली आहेस ना, तर तू इथे बसलेली असते आणि नाही तर झोपलेली असते. कायम तुझी आईच काम करत असेल, आता तू मला काम करू लाग. तिकडे रंगाचा बॉक्स ठेवला आणि रमा ही गुपचूप रंगाचा बॉक्स आणायला जाते. तेव्हा कावेरी मंगला मावशीला म्हणते की कशाला बोललीस तिला. तेव्हा मंगला मावशी म्हणते की कशी बसून राहते बघितलंस ना तू. मंगला मावशी म्हणते की अगं मी तिला बोलले म्हणजे मला वाईट वाटणारच ना, पण तिचं कामात मन गुंतावं म्हणून मी हे सगळं करत आहे. रमा ही रंगाचे बॉक्स घेऊन गुपचूप मंगला मावशींना आणलेल्या पंक्त्यांना रंग देऊ लागते आणि लगेच रमा ही त्या पंक्तीवर रमा अक्षय हे नाव लिहिते. तर इकडे अक्षयने त्या पॉलिसी धारकाला त्याच्या घरी बोलावलेले असते. अक्षय म्हणतो की माझी काही पॉलिसी आहे आणि माझी ते आहे आणि माझं जे काही झालं तर माझं जे काय आहे ते सगळं रमाच्या नावावर आहे, ते सर्व रमाचंच व्हावं असं मला वाटतं. अक्षय म्हणतो की पुण्यामध्ये माझे काही फ्लॅट्स आहे, गाडी आहेत आणि माझं जे काही सोनं आहे ते सर्व रमाचंच व्हावं. आणि अक्षय म्हणतो की माझा कंपनीतला जो काही फायदा असणार आहे ना, त्याचा प्रॉफिट आणि काही रमाच्याच नावावर होईल. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की चल अक्षय, तुझ्या गोळ्यांची वेळ झाली. तर त्या पॉलिसी धारकाला वाटतं की हीच अक्षयची बायको आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम या कागदावर सही करा. तर अक्षय म्हणतो की या कशा सह्या करतील, फक्त मला औषध द्यायला आलंय. अक्षय म्हणतो की बायको माहेरी गेली आहे आणि मी घेईल त्यांच्या सह्या. रेवा म्हणते की अक्षय गोळ्या. तेव्हा अक्षय म्हणतो की माझा हात आहे ना, मी घेईल गोळ्या. तर दुसरीकडे आनंद आणि इन्स्पेक्टर हे रेवाच्या आईच्या घरी येतात आणि रेवाच्या आईला म्हणतात की आम्ही तुमची गाडी चेक केली आणि तुमच्याच गाडीने अक्षय मुकदमांच्या गाडीला धडक दिली. हे ऐकून मात्र रेवाच्या आईला मोठा धक्काच बसतो. रेवाची आई म्हणते की अक्षय कसा आहे. तेव्हा आनंद म्हणतो की सिरियस होता, पण आता त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम तुमची गाडी कोण चालवत होतं. रेवाची आई अडखतच म्हणते की मी माझ्या ड्रायव्हरला विचारते. रेवाची आई लगेचच तिच्या ड्रायव्हरला बोलवते आणि म्हणते की तुझ्याकडून गाडीचा अपघात झाला आहे का. तर खाली मान घालत तो ड्रायव्हर म्हणतो हो. रेवाची आई म्हणते की तू कोणाचा अपघात केला माहित आहे का. अक्षय मुकदम. आणि हे ऐकूवर अजूनच कावराबावरा होतो. त्याची आई म्हणते की लगेच घेऊन जा याला. इन्स्पेक्टर ड्रायव्हरला घेऊन जातात. आनंद विचार करतो की आताशी माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. त्यांनी माझ्या भावाबरोबर असं केलं ना, त्याला आता शिक्षा होणार. त्यानंतर लगेचच त्या ड्रायव्हरच्या बायकोलाही हे समजतं आणि ती रेवाच्या आईकडे येते. रेवाची आई तिला पैशाचा बंडल देते. वरची बायको म्हणते की तुम्ही तुमच्या मुलीच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला दिली, तुमचे कधीच भलं होणार नाही. त्याही बायकोची काय इच्छा असती, आपल्या नवऱ्याला खायला प्यायला मिळावं, तो सुखरूप व्हावा आणि मुलांना सुद्धा सुखात ठेवावं. वर रेवाची आई म्हणते की तोंड बंद ठेवायचं, तुला पैसे दिलेत ना. तेव्हा ती बायको म्हणते की मी या पैशाचं काय करू, अशानं तुमचं कधीच भलं होणार नाही असं ड्रायव्हरची बायको असं रेवाच्या आईला म्हणते. ड्रायव्हरची बायको रेवाच्या आईला म्हणते की मॅडम तुम्ही खूप वाईट केलंय. ते पैशाचं पॉकेट तिथेच ठेवून रागाने तिथून निघून जाते. दुसरीकडे अक्षय हा त्याच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र फाईल तयार करतो आणि सीमा म्हणते की अक्षय हे सर्व कशासाठी. तर अक्षय म्हणतो आज जे घडलंय ना ते उद्याही घडू शकतं व अगोदरच तयारी असायला हवी. तर अक्षय म्हणतो की उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर घरातील माणसं रमाला हक्काने जगूनही देणार नाही. याची आणि शशिकांत मुकादम हे तर टपूनच बसले आहे आणि रमा कधी बाहेर जाईल याचीच ते वाट बघत असतात. अक्षय म्हणतो की आपल्या माणसासाठी टोकाची करावा लागतो आई. हे असं जर घडलं ना आणि आपण काय पावलं उचलायचे कळतं आपल्याला. सीमा म्हणते की अक्षय तुझं बरोबर आहे, वेळ काही सांगून येत नाही. अक्षय म्हणतोय की आता हेच बघ ना, मी रमाला सांगण्यासाठी तिच्या घरी जात होतो, मी तिला आणणार होतो आणि अचानक हे सर्व घडलं. अक्षय म्हणतो की ठेव न करू, पण उद्या जर मला काही झालं, रमा सिक्युअर असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला सुद्धा रमाशिवाय अजिबात करमत नाही, पण काही दिवस मला हे असं राहणं बरोबर वाटतंय आणि मी काही दिवस बाहेर गेलो असं मी तिला समजावून सांगेल.
दुसरीकडे रमाने सर्व पंक्त्यांना रंग देऊन प्रत्येक पंक्तीवर रमा अक्षय हे नाव लिहिलेले असते. दुसरीकडे अक्षय हा लगेच त्याच्या ऑफिस मधल्या माणसाला बोलावतो आणि ते पेपर्स त्याच्याकडे येत म्हणतो की रमा मॅडमच्या घरी जायचं आणि खूप सिक्रेट अशा रमा मॅडमच्या सह्या आणायच्या, या पेपर्सवर आणायच्या. माणूस बाहेर जाऊ लागता लगेच तेव्हा तिथे येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, लिफाफा मला द्या, अक्षयरावांनी मला सही आणायला सांगितली. तो माणूस म्हणतो की सॉरी मॅडम आणि रेवा बळजबरीने ते प्रॉपर्टीचे पेपर त्याच्याकडून काढून घेते. म्हणते की मी सांगेल अक्षयला, तुम्ही काही काळजी करू नका. आता ते झोपले तर दुसरीकडे ते दिवसचे पेपर घेऊन अक्षयच्या घरी येऊ लागते आणि रमा विचार करत असते की कधी एकदाची त्यांची भेट होईल, असं मला झालंय. या कागदाच्या निमित्ताने तरी त्यांची आणि माझी भेट होईल असा विचार करून रमा ही मुकादमांच्या घरी आलेली असते आणि दरवाजात येतात समोर रेवाला आणि अक्षय बघून मोठा धक्काच बसतो रमाला. अक्षय हा झोपलेला असतो आणि रेवाने अक्षयला मिठीत घेतलेले असतं तेव्हा ते बघून मात्र रमाला मोठा धक्काच बसलेला असतो. दुसरीकडे अक्षयने रमाच्या नावावर ची सगळी प्रॉपर्टी करण्याची तयारी दाखवलेली असते. आता रमाच्या प्रेमासाठी अक्षयने रमाच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करण्याचे दाखवून देऊन जी आणि रेवाला भिकारी बनवलं ते तर रमावरच पुन्हा एकदा प्रेम समोर येऊन तर रमाने सुद्धा पंक्तीवरती रमा अक्षय नाव लिहून चे सुद्धा प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. तर आता रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.